Hello friends, the next lecture, lecture number 4, numericals on superposition theorem. आपण लास्ट बघितलंय थेअरी पार्ट मध्ये सुपरपोजिशन थेरम. आता बघणार आहोत आपण सुपरपोजिशन थेरम न्यूमेरिकल्स. तर फर्स्ट न्यूमेरिकल बघूया आपण. द अप्लाय सुपरपोजिशन थेरम कॅल्क्युलेट युझिंग 16 ओहम रेजिस्टन्स. आपल्याला काय करायचंय? 16 ओहम रेजिस्टन्स मधला करंट फाइंड करायचा आहे. चला, आपली स्टेप नंबर फर्स्ट माहिती आहे सर्वांना. काय करायचं आहे स्टेप नंबर फर्स्ट मध्ये? कन्सिडर 20 व्होल्ट बॅटरी अँड रिमूव्ह ऑर शॉर्ट सर्किट 30 व्होल्ट. याला काय करायचंय? रिमूव्ह करायचं, काढून टाकायचं. याला फक्त कन्सिडर करायचंय आपल्याला 20 व्होल्ट बॅटरी. चला, ड्रॉ करा सर्वांनी सर्किट. सर्किट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला भेटेल इथे 20 व्होल्ट बॅटरी ॲज इट इज, 4 ओहम रेजिस्टन्स ॲज इट इज, 24 ओहम ॲज इट इज, 16 ओहम ॲज इट इज. फक्त आपण इथे रिमूव्ह केलेला आहे आपला व्होल्टेज. जो सेकंड बॅटरी होता तो बॅटरी आपण इथे रिमूव्ह केला आहे किंवा शॉर्ट सर्किट केलेला आहे, म्हणजे 30 व्होल्ट बॅटरी. ओके, चला बघूयात. इथून स्टार्ट करायचं आपल्याला. व्होल्टेज हा इथे असा तुमचा टोटल करंट. करंट माहिती नाही आपल्याला. करंट फाइंड करण्यासाठी आपल्याला रेजिस्टन्सेस रिमूव्ह करावा लागेल अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ. म्हणजे I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R. व्होल्टेज आहे आपल्याकडे V, पण रेजिस्टन्स फाइंड करायचं आहे, R इक्विव्हॅलंट करायचं आहे. तरच आपण ओम्स लॉनी हा सर्किट सॉल्व्ह करू शकतो, अदरवाईज नाही करू शकत. चला, हा आहे तुमचा करंट. हा जंक्शन पॉइंट. या ठिकाणी तुमचा करंट डिवाइड झालेला आहे, म्हणजे हे दोघं येतील पॅरलल मध्ये. ओके, चला. 16 पॅरलल 24, 16 पॅरलल 24, म्हणजे आपला फॉर्म्युला आहे R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू R1 मल्टिप्लाय बाय R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. या फॉर्म्युल्यामध्ये सर्वांनी पुट करायचं, म्हणजे या ठिकाणी. ओके, 16 मल्टिप्लाय बाय 24 डिवायडेड बाय 16 प्लस 24. सर्वांनी ब्रॅकेट घ्या, कारण ब्रॅकेट जर नाही आला तर आन्सर चुकण्याचे चान्सेस खूप असतात. चला, पॅरलल केल्यानंतर आपल्याला भेटला इथे 9.6, म्हणजे हा या ठिकाणी रिड्यूस करा रेजिस्टन्सला आणि सर्किट भेटेल आपल्याला 9.6. या 4 ओहम ॲज इट इज, 20 व्होल्ट ॲज इट इज, हा भेटला आपल्याला फाइंड केल्यानंतर 9.6. बघा, या ठिकाणी बॅटरी आहे, इथून करंट फ्लो होतोय 4 ओहम. रस्ता या ठिकाणी दुसरीकडे डिवाइड कुठेही होत नाही. ओके, म्हणजे एक सेम रस्ता आहे. ओके, इथून करंट स्टार्ट झाला, इथे भेटला, इथे आला आणि 20 पर्यंत आलेला आहे. एकच वे आहे याला फ्लो होण्याचा. म्हणून 4 ओहम आणि 9.6 ओहम दोन हे सिरीज मध्ये येते. म्हणजे सिरीज म्हणजे 9.6 प्लस 9 प्लस 4 इज इक्वल्स टू 13.6 ओम. हे आपल्याला भेटलेलं आहे टोटल रेजिस्टन्स, म्हणजे R इक्विव्हॅलंट 13.6. ओके, चला. आता या ठिकाणी आपण ओहम्स लॉ आपण अप्लाय करू शकतो. I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R. व्होल्टेज माहिती आहे आपल्याला, किती आहे व्होल्टेज, म्हणजे टोटल करंट IT इज इक्वल्स टू व्होल्टेज आहे आपल्याकडे 20. रेजिस्टन्स किती आहे आपल्याकडे भेटलेला? R इक्विव्हॅलंट 13.6, म्हणजे टोटल करंट भेटलेला आपल्याला इथे 1.4705. म्हणजे 20 व्होल्ट बॅटरी मधनं करंट भेटतोय आपल्याला. किती भेटला करंट आपल्याला? 1.4705. ओके, हा आपल्याला करंट भेटलेला आहे. ओके, पण चला वरती सर्किट मध्ये बघूया आपण करंट 1.4 कसा कुठे फ्लो होतोय. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल CDR. ओके, बघा इथे हा करंट भेटलेला इथे आपल्याला 1.4 समथिंग. किती भेटलेला आहे? 1.4.
ओके, हा 1.4 इकडे किती करंट फ्लो होते आणि या ठिकाणी किती करंट फ्लो होते आपल्याला सध्याला माहिती नाही. तो फाइंड करायचा आहे आपल्याला थ्रू द करंट डिव्हिजन रूल. ओके, चला, हा आहे तुमचा 16 ओहम रेजिस्टन्स मधला फाइंड करायचा आहे. अप्लाय हिअर CDR. या सर्किटला आपण काय करू, CDR अप्लाय करू. CDR केव्हा अप्लाय करायचा आहे, ज्या ठिकाणी पॅरलल रेजिस्टन्स असतील त्याच सर्किटला आपण CDR अप्लाय करू शकतो. जर करंट सेम फ्लो होत असेल रेजिस्टन्स मधनं तिथे CDR अप्लाय करायची गरज नाही. पण या ठिकाणी करंट डिवाइड होतोय म्हणून इथे आपण CDR अप्लाय करतो. चला, फाइंड करूया आपण I16 ओहम मधला करंट फाइंड करायचा. डॅश कन्सिडर करा. I16 ओहम डॅश इज इक्वल्स टू CDR का म्हणतोय, टोटल करंट आपल्याला भेटलेला आहे 1.4 समथिंग. टोटल करंट मल्टिप्लाय बाय, आता हा इथून याचा अपोजिट हा पण होऊ शकतो, हा पण होऊ शकतो, पण हा घ्यायचा नाही कारण इथला करंट माहिती आहे आपल्याला 4 ओहम मधला टोटल करंट या बॅटरीतला भेटलेला आहे आपल्याला, म्हणून त्याला घ्यायचं नाही. याचा अपोजिट आहे 24, याला घ्यायचं 24 मल्टिप्लाय बाय 24 प्लस 16, सेम रेजिस्टन्स प्लस अपोजिट रेजिस्टन्स. याला टोटल करंट भेटलेला आहे आपल्याला IT 1.4 समथिंग. याला तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इथे आन्सर भेटेल. हे बघा, टोटल करंट 24 डिवाइडेड बाय 24 प्लस 16. टोटल करंट भेटला आपला 1.4705. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर I16 ओहम डॅश हे भेटला स्टेप 1 चा आन्सर. ओके, इथे न्यूमेरिकल संपलेला नाही. आणखीन आपल्याला सेकंड बॅटरी मधला करंट फाइंड करायचा आहे. चला, त्यासाठी सेकंड स्टेप बघूया आपण काय असेल. सेकंड स्टेप, कन्सिडर 30 व्होल्ट बॅटरी अँड रिमूव्ह शॉर्ट सर्किट, रिमूव्ह ऑर शॉर्ट सर्किट 20 व्होल्ट बॅटरी. इथे एक आपल्याकडे 20 व्होल्टची बॅटरी होती, याला काय करायचं आहे आपल्याला, रिमूव्ह करायचं आहे किंवा शॉर्ट सर्किट करायचं आहे. कन्सिडर करायचं आहे आपल्याला 30 व्होल्ट बॅटरी. चला, लक्ष द्या सर्वांनी इकडे. चला, पुढे बघूया आपण. याच्यातला करंट I म्हणजे टोटल करंट आपल्याला फाइंड करायचं. त्याच्यासाठी लागतोय आपल्याला व्होल्टेज माहिती आहे 30, पण रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट फाइंड केलेला नाही. तर आपल्याला पहिल्यांदा रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट फाइंड करून घ्यावा लागेल. ओके, चला, इथे बघूया हा जंक्शन पॉइंट. हा याला पॅरलल मध्ये हा पण असू शकतो, पण याच्यातला माहिती आहे करंट सिंगल रेजिस्टन्स आहे. ओके, डिवाइड या दोघांमध्ये होते म्हणून हे दोघं काय असतील, पॅरलल मध्ये असतील. 4 पॅरलल 16, बघा 4 पॅरलल 16 भेटला आपल्याला 3.2. चला, 3.2 ऍज इट इज इकडे घ्यायचं आपल्याला, जे आन्सर आला ते 24 ऍज इट इज असेल, हा 24 ऍज इट इज, 30 ऍज इट इज, हा ऍड झाला 3.2 या मर्ज पॅरलल. ओके, चला, आता इथे बघा सेम करंट फ्लो होते म्हणजे हे झालं सिरीज मध्ये. तर हे भेटलं आपल्याला 24 प्लस 3.2 27.2. ओके, इथे अप्लाय करा ओम्स लॉ. ओम्स लॉ काय म्हणतोय, I इज इक्वल्स टू V बाय R. व्होल्टेज आपल्याकडे आहे 30, टोटल रेजिस्टन्स आहे 27.2, टोटल करंट भेटलेला आहे आपल्याला 1.1029. ओके, तर चला आता पुढे मेन सर्किट कडे जाऊया. इथे या ठिकाणी आपल्याला करंट डिव्हिजन रूल अप्लाय करायचा आहे. तर सर्वांना माहिती आहे करंट डिव्हिजन रूल कसा अप्लाय करायचा, तरी आपण एकदा रिपीट बघूया इथे. ओके, टोटल करंट IT, टोटल करंट IT इज इक्वल्स टू, सॉरी, टोटल करंट आपला भेटलेला आहे V बाय R ने फाइंड केलेला आहे आपण. आपला CDR अप्लाय करायचा आहे, सॉरी, आपला काय करायचं आहे, CDR अप्लाय करायचं. चला, CDR अप्लाय करू. कशासाठी, 16 ओहम रेजिस्टन्स साठी. म्हणजे I16 ओहम डॅश इज इक्वल्स टू टोटल करंट भेटलेला आहे आपल्याला 1.4 समथिंग, 1.4 समथिंग म्हणजे IT मल्टिप्लाय बाय 16 चा अपोजिट I 4 ओहम. ओके, परत इकडे यायचं नाही. हा भेटला टोटल करंट आपण इथे IT भेटलेला आहे 1.404 समथिंग भेटलेला आहे.
ओके, टोटल करंट मल्टिप्लाय बाय अपोजिट रेजिस्टन्स काय इकडे 4 डिवायडेड बाय दोघांची ऍडिशन 16 प्लस 4 म्हणजे हा आपल्याला I16 ओहम डबल डॅश जो असेल इथे आपल्याला फाईंड झालेला आहे. कुठे लास्टला बघा I16 ओहम डबल डॅश IT मल्टिप्लाय बाय 4 divided by 4 plus 16 1.1029 multiply by 4 divided by 20 हे भेटलं आपल्याला I16 ओहम डबल डॅश. चला करंट आता आपल्याला टोटल करंट फाइंड करायचा आहे I16 ओहम. मेन सर्किट कडे जाऊया चला आता वरती आपण. म्हणजे I16 ओहम इज इक्वल्स टू जर करंट सेम डायरेक्शननी फ्लो होत असेल तर तो असेल प्लस मध्ये, जर करंट अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्लो होत असेल तर त्याला करावे लागेल आपल्याला मायनस मध्ये. चला मेन सर्किट वरती आलेला आहे आपण. आपल्याला फाइंड करायचा होता I16 ओहम रेजिस्टन्स मतलब करंट फाइंड करायचं. चला याच्यातला करंट आपल्याला फाइंड करायचा. या बॅटरीतनं करंट असा फ्लो होतोय आणि या बॅटरीतला करंट या टाइपमध्ये. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला येईल I16 ओहम इज इक्वल्स टू I16 ओहम डॅश सेम डायरेक्शननी फ्लो होते करंट म्हणजे प्लस, जर अपोजिट डायरेक्शननी फ्लो होत असेल तर इथे घ्यावं लागेल आपल्याला मायनस घ्यावं लागेल. ओके I16 ओहम डॅश फर्स्ट बॅटरी मधला, सेकंड बॅटरी मधला येईल आपल्याला I16 ओहम डबल डॅश. I16 ओहम डबल डॅश म्हणजे तुम्हाला I16 ओहम मधला करंट भेटेल दोघांची ऍडिशन केल्यानंतर. खाली बघूया आपण परत. I16 ओहम करंट मधला रेजिस्टन्स मधला करंट भेटणार आहे आपणाला बघा इथे I16 ओहम इज इक्वल्स टू I16 ओहम डॅश याची डाउनवर्ड साइड डायरेक्शन होती, डाउनवर्ड घेतलं इथे. I16 ओहम डबल डॅश याची ही डाउनवर्ड साइड डायरेक्शन होती म्हणून डाउनवर्ड साइड घेतली, दोघांची ऍडिशन केली, आन्सर भेटला आपल्याला 1.1029. I16 ओहम मधला 16 ओहम रेजिस्टन्स मधला करंट फ्लो होते 1.1029. ओके थँक्यू, इथेच थांबूया आपण. थँक्यू.